दर्शक आता पाहूयात एक सविस्तर बातमी। खासदार प्रणिती शिंदे यांनी शुक्रवारी दुपारी पालकमंत्री जयकुमार गोरे यांची नियोजन भवन येथे भेट घेऊन डीपीसी निधीचा पारदर्शक आणि समान वाटप करा अशी मागणी त्यांच्याकडे केली। आमच्यासाठी नाही तर सोलापूरकरांसाठी आम्ही निधी मागत आहोत, हा अन्याय नको असं सांगत त्यांनी पालकमंत्र्यांकडे आपलं गाऱ्हाणं मांडलं। यावर पालकमंत्री गोरे यांनी त्यांच्या आरोपांना पूर्णपणे खोडून काढत डीपीसी निधीचं वाटप सुरू असून अद्याप ते पूर्ण झालं नाही असं स्पष्टीकरण यावेळी दिलं। मात्र या चर्चेदरम्यान खासदार शिंदे आणि आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्यात शाब्दिक चकमक झाली। कल्याण शेट्टी म्हणाले, तुमच्या 2.5 वर्षाच्या काळात आम्हालाही निधी मिळत नव्हता। यावर खासदार प्रणिती शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं। कारण का आम्ही सगळे सचिन भाऊ एक मिनिट, आम्ही सगळे लोकप्रतिनिधी आहोत, सगळे माझी आजी नगरसेवक, माझी आजी महापौर, माझी आजी स्टँडिंग कमिटी चेअरमन। तर आमच्या सगळ्यांच्या वतीने मी विनंती करते की आपण पालकमंत्री सर सकट सगळ्यांना पारदर्शक पद्धतीने समान निधीचं वाटप करा। आम्ही आमच्या स्वतःसाठी नाही पण सोलापूरच्या लोकांसाठी, नागरिकांसाठी मागत आहोत। आपण कृपया हा अन्याय आमच्यावर नाही पण त्यांच्यावर करू नये। जो अन्याय झाला नाही त्या संदर्भात त्या संदर्भात अन्याय तुम्ही म्हणायचं काही कारण नाही। डीपीसीचा निधी वाटपाचं काम चालू आहे, अजून वाटून संपलेलं नाही, त्यामुळे आपल्या अन्याय झाला असं आपण डायरेक्ट म्हणणं चुकीचं आहे। मुळात आमच्यावर नाही काय झालं, तुम्ही जे भारतीय जनता पार्टीचे आहे त्यांचे प्रमाण आता मुळात तुमची ना महानगरपालिकेत खूप मोठी अनियमितता होताना आम्हाला दिसली आणि माननीय आयुक्त आणि प्रशासकांनी पण हे मान्य केलं आहे आणि त्याच्यामध्ये पण खूप मोठी तफावत, आता मला तो विषय पण ते झालंय आणि ते ऑन ब्लॅक अँड व्हाईट आहे, ऑन रेकॉर्ड आहे। तर कृपया ह्या बाबतीत डीपीडीसी मध्ये तरी आपण संवेदनशील आहात, आपण ते करू नका घेऊ अशी मी या प्रसंगी पालकमंत्री जयकुमार गोरे यांसह आमदार सचिन कल्याण शेट्टी, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, संजय हेमगड्डी आणि काँग्रेसचे प्रतिनिधी उपस्थित होते। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।